उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जगी जाणविली मात जगी जाणविली मात जगी जानविली मात जगी जानविली मात जगी जानविली मात जगी जानविली मात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जगी जाणविली मात जगी जाणविली मात जगी जानविली मात जगी जानविली मात जगी जानविली मात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरे धनी आल्या याचका पुरी धनी आल्या याचका पुरी धनी आल्या याचका पुरी धनी आल्या याचका पुरी धनी एकाचा कैवाडे एकाच्या कैवाडे एकाचा कैवाडे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासने आल्या याचका पुरे धनी 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 दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो देत 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 देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी 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 विठोबार घुमाई विठोबार उभारिला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी एकाचा कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी विठ्ठला विठ्ठला मंदिराचं काम कळसानी पूर्ण असतं देवळाच्या कामा कळसू गंगेचं वाहन समुद्राला जाऊन त्यावेळेस ती मिळते त्यावेळेस अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया तुका म्हणे गंगा सागर संगमी म्हणे गंगा सागर तुका म्हणे गंगा सागर संगमी म्हणे गंगा सागर संग अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया गंगोत्रीतून उगम पावलेली हिमालयातली गंगा वाहत 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 खाली ज्यावेळेस
बंगालच्या उपसागराला गंगासागर ज्याला आपण म्हणतो तिथं जाऊन तिथं समुद्राला जे मिळणं आहे त्यावेळेस तिचं जीवन परिपूर्ण आहे. आणि सोन्याला 16 कस असतात म्हणी. तर आपल्याला 2-3 गोष्टी माहिती. सोन्याला तापवतात, सोन्याला वाकवतात, सोन्याला घासतात, सोन्याला तेजाबामध्ये बुडवतात. एवढ्यातून 5 झालं तर ते 5,000 रुपये ग्रॅम. तर तसे त्याला 16 कस आहे सोन्याला. तसं मंदिराचं काम पूर्ण कशाने? तर मंदिराचं काम कळसाने पूर्ण. विठाला 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 विठाला. आणि हा कळस ह्या सगळ्या मुलींनी बसवलेला आहे. म्हणजे त्यांचं हे माहेर आहे, त्यांनी बसवलेलं आहे. साधारणतः किती ठेवले पैसे? 500 रुपये. किमान 500 रुपये ठेवले किमान. आणि ज्यांना कोणाला जास्त द्यायची त्यांनी जास्त दिले तरी काही नाही. आणि ज्यांना कोणाला वाटलं की आपल्याला सेपरेट कळस बसवायचा तरीसुद्धा काही नाही. म्हणून इथं हनुमंतरायाच्या मंदिरावरती सेपरेट कळस बसविला. योग असतो आणि हा योग पुन्हा पुन्हा नसतो. ज्यांचं हेच माहेर आहे, ज्यांच्या सुना इथल्या 2 इथं अशा गोंदीच्या सौ मीराबाई, त्यांच्या वडिला पतीचं नाव हा बाबासाहेब निकम. सौ मीराबाई बाबासाहेब निकम यांनी जवळजवळ 30,000 रुपये खर्चून हनुमंतरायाच्या मंदिरावरला कळस बसविलाय. त्यांचं एकदा अभिनंदन करा. आणि सावता महाराजांच्या मंदिरावरचा कळस कुणी बसवलाय? किती यादी ती सर? 15 लोकांची यादी. ती माझ्या हातात दिल्यावर मी वाचून दाखविली असती, पण ते कुणी दिली माहिती तुम्हाला? हो. आणि तुकाराम महाराजाच्या मंदिरावरला कळस हा सगळ्यांनी मिळून बसवलेला आहे. पण विचार करा, 500 रुपये द्यायला आपल्याला कमी जास्त जीवावर जातं, तर त्याला दानच लागते. एकदमच 30,000 रुपये देणं. आता जोपर्यंत मंदिरन कळस आहे तोपर्यंत तो कळस कुणी बसवला त्यांचं नाव कायम राहील. विठाला 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 विठाला. आणि परिस्थिती अनुकूल प्रतिकूल असली तरी सगळ्या मुली पैसे देतात राजा हो. नुसत्या देतच नाहीत, इथं त्या येतात, या कार्यक्रमाला हजर राहतात. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याकडं संस्कृती आहे. ज्या मुलींनी याला कळसाला योगदान दिलेलं आहे, फुलण्या फुलाची पाकळी म्हणून तिला आपण साडी सोळी देतो. आपल्याकडं काय घेतलं? साडी. त्याच्यातली 150चे घ्या, 200चे, पण 300 तर उरले ना तुम्हाला. हां, 300 तर उरले का नाही? म्हणजे तुम्ही साडी सोळी दिली तरी 500 दिले म्हणजे 500च्या साड्या घेतल्यात का आपण? मग 500 देऊन 500च्या साड्या घेतल्यावर कळस कशाने बसवायचा? विठाला विठाला विठाला. नाहीतरी माहेरातून गेलेली जी मुलगी असते लग्न होऊन गेल्यानंतर तिला अपेक्षा काय असते राजा? काय नसते अपेक्षा. मला हलकी साडी असावी, भारीच असावी असं काही नाही. पण एक माहेरची आठवण असते. एक विषय सांगतो तुम्हाला, ऐका. एखाद्या बाईचं कितीही वय झालं, नवीन लग्न झाल्या असू द्यात, बरंच वय झाल्यानंतर असू द्यात, किंवा तिला म्हातारपण सुद्धा येऊ द्यात, पण त्यांनी तिच्या अंतकरणाचा भाग स्पेशल माहेरासाठी राखून ठेवलेला असतो, ज्याच्यामध्ये ओतप्रोत प्रेम भरलेलं असतं. म्हणून माहेराला जाताना तिला जो उत्साह असतो, जो आनंद असतो, तो सासरी जाताना नसतो राजा हो. म्हणून माहेर माहेर असतं. माहेर कशासाठी असतं? तर आपलं सुखदुःखाने भरलेलं अंतःकरण रिकामं करण्यासाठी माहेर असतं. विठाला 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 विठाला. पूर्वी फोन मोबाईल नसायचे. नागपंचमी दीपावलीच्या सणाच्या निमित्ताने सासरी राहणारी मुलगी कांड्यावर दिवस मोजायची. आता पहिली आंघोळ दिवाळीची काय 22 दिवसच राहिली. आता भाऊबीज काय इतक्याच दिवस राहिली. घटिका बोटे दिवस लेखी धरोनिया माप, कै येता देखेन माझा माय बाप. घटिका बोटे दिवस लेखी धरोनिया माप. आणि नाहीच लवकर मुराळी आला तर कुणाचाही तांगा आल्यानंतर पाण्यावरती हापसायला गेल्यानंतर तिने वर टाचा करू करू अर्धी भरलेली गागर तशीच सोडायची आणि मलाच न्यायला मुराळी आला का काय तिने वाट पाहायची. पण मुराळी दुसऱ्याचाच निघल्यानंतर तिचा चेहरा पडून जायचा असा. मग कुणी नाही आलं
तर पाचेगावच्या बाजारातून हिरापूरच्या बाजारातून हातूपर हाती मला निरोप येईल याची ती वाट पाहिजे राजा हो. आणि त्यामुळं तिला 4-4 8-8 दिवस झोप लागायची नाही. माहेरीचा काय येईल निरोप, माहेरीचा काय येईल निरोप, काय येईल निरोप, माहेरीचा काय येईल निरोप, मननिया झोप नाही मननिया झोप नाही डोळा, माहेरीचा काय येईल निरोप, माहेरीचा काय येईल निरोप. नाही डोळा, माहेरीचा काय येईल निरोप, माहेरीचा काय येईल त्या निरोपाची ती वाट बघायची. म्हणून या झोप नाही डोळा, झोप नाही यायची तिला, इतका माहेर प्रिय. मग आता अशा माहेरामध्ये कळस बसवायचा म्हणल्यानंतर मला वाटत नाही एखाद्या स्त्रीने पैसे द्यायची राहिली असेल म्हणून. अहो नुसते पैसे देण्याला किंमत नाही. काय काय 3-3 दिवस झाला इथे येऊन बसल्या बिचाऱ्या, आणि नुसते एकट्या बसल्या नाही, त्यांना पुढं घालून आणलं पुन्हा. विश्वासराव विठाला 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 विठाला. मालकाला घेऊन आपल्या माहेरातला हा आनंदाचा सोहळा उपभोगायला अनुभवायला ह्या सगळ्यांनी गर्दी केलेली आहे. आणि आपणही मोठ्या मोकळ्या अंतकरणाने साडी चोळी त्यांना अर्पण करावी आणि करायची असते. माहेरातून मुलीला काही अपेक्षा नसते. ऐका, जोपर्यंत माहेरामध्ये मुलीचे आईवडील असतात तोपर्यंत तिचं माहेर जिवंत असतं. पूर्वी सांगतात की कन्या सासुरे अशी जाये मागे परतवणी पाहे. ती पाठीमागं तोंड करून बसायची आणि मंदिरापाशी वाट लावायला आलेल्या गावातल्या आपल्या आईला, बापाला, मैत्रिणीला, भावकीतल्या लोकाला डोळे भरून पाहायची. रडत रडत टांगा धाकल्यानंतर, गाडी धाकल्यानंतर ती आता लांबून म्हणायची, आता मंदिरापाशी काय माझे मायबाप दिसते. तर पुढं गेल्यानंतर मायबाप दिसायचे नाहीत, फक्त घोळका दिसायचा तिला. आता कोण आईन कोण बाप कळत नाही, पण मंदिरापाशी मला वाटा लावायला आलेला सगळ्या गावातल्या महिलाचा आणि पुरुषांचा घोळका दिसतो. पुढं गेल्यानंतर तिचं अंतःकरण खिन्न होतं. आणि गावाच्या बाहेर बैलगाडी गेल्यानंतर तिला काही दिसत नाही. तिला मंदिरापासल्या पिंपळाच्या झाडाचा शेंडा दिसतो. आणखीन पुढं गाडी गेल्यानंतर पिंपळ दिसत नाही. हनुमंतरायाचं, सावता महाराजाचं, तुकाराम महाराजाचं बांधलेलं मंदिर आणि त्याचं शिखर दिसतं. आणि ज्यावेळेस शिवावर गाडी जाते त्यावेळेस तिला माहेरातलं काही दिसत नाही. तिला फक्त त्या कळसा शिखराचा कळस दिसतो मंदिराचा. आणि त्यावेळेस तिच्या डोळ्याला पाणी येतं. आज माझे मायबाप मला नका का दिसनात, पण 100-500 रुपये देऊन का व्हायना माझ्या माहेरातल्या मंदिराचा कळस बसवायला माझी वर्गणी गेलेली आहे. मी आता सासर घरी त्रास भोगायला, जाच भोगायला चाललेली आहे, पण जाताना मला शेवटचा आधार द्यायला हा कळसच आहे. त्यामुळं त्या सासूर वासनेला शेवटचा आधार त्या कळसाचा असतो दर्शनासाठी. म्हणून त्याच्यासाठी पैसे केवळ त्या माहेरातल्या मुलीचेच असतात राजा हो. तिला आधार शेवटी त्या कळसाचा राहतो. आणि जन्मभर तिला आठवण राहते की फार नाही मला देता आले, पण 500 तरी रुपये मी दिलेले. तर जाताना ती आनंदाने त्या कळसाचं हनुमंतरायाचं दर्शन घेऊन जाते. सगळ्याची फुल नाही फुलाची पाकळी या कार्यक्रमात आज आहे. विठाला विठाला म्हणून तुकाराम महाराज जसं आपल्याला सांगतात की परमार्थाला आपल्या श्रद्धास्थानाला कधी रुसायचं नसतं, माहेराला कधी मुलीने रुसायचं नसतं.
रुसायचं तर संसाराला रुसायचं असतं, म्हणून रुसलो संसारा. सर पहा विखार पांढरा, तुझसी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. संसाराला रुसा, मंदिराला परमार्थाला रुसू नका. अरे आपलं माहेर महादेवमळी आहे, काही झालं तरी महादेवमळीला ना आपल्या माहेराला कधी रुसू नका राजा हो. आपल्या बाबाचं समाधी स्थळ ते आहे तसं, पण जबाबदारी असते माहेरातल्या वडिलाची, आईची. नाही तर कधी कधी 2 मिनिटात दृष्टांत सांगतो की पार्वतीचं पहिलं नाव होतं सती, आणि शंकर परमात्म्याचं आणि त्यांच्या सासऱ्याचं दक्ष प्रजापतीचं भांडण झालं. म्हणून एक यज्ञ मुद्दाम दक्ष प्रजापतीने ठेवला, सगळ्याला निमंत्रण दिले, पण फक्त शंकराला आणि आपल्या मुलीलाच निमंत्रण दिलं नाही. कैलासगिरी पठारावर हे असताना नवीन नवीन कपडे वस्त्रालंकार घालून सगळ्या स्त्रिया विमानामध्ये बसून चालल्या. तर पार्वतीने त्यांना विचारलं कुठं चाललात? त्या म्हणले आता आता तुम्हाला माहीत नाही काय, तुमच्याच माहेरात तुमच्या बापाच्या घरी एवढा कार्यक्रम चाललाय आणि तुम्ही इथं कशा आहे? आणि त्या म्हणल्या मला कसं काय बोलील नसन माहीत. रडू आलं त्यांना, आणि मालकाला म्हणले अहो माझ्या बापाच्या घरी कार्यक्रम आहे. ते म्हणले अजिबात जमायचं नाही, कसा असला तरी जावाई मी. मला सांगायचं काम नव्हतं का त्यांचं? हां, पण ती म्हणली आता तुमचं त्यांचं भांडण आहे, त्याला मी काय करू? शंकर ऐकायला तयार होण्यात मग एक शस्त्र आहे स्त्रियापाशी. शस्त्र म्हणजे असे तलवार भाला बारचा नाही, रडणं हे शस्त्र आहे. डोळ्यातून जरशी 10-5 आसरू काढले की कसा आहे कसलाय माणूस पघडतो म्हणते तर. बस शंकर परमात्मा म्हणले रडू नको बाबा, जायचं तर जा, पण मी येणार नाही. शंकराने पार्वतीला सतीला लावलं, पण शंकरासंग ते वैर धरीनात का? पार्वतीबरोबर वैर धरायचं काही कारण नव्हतं. गेल्यानंतर मुलीला अपेक्षा असते की माझे वडील मला विचारतील कधी आलीस, प्रवास कसा झाला, थकलीस का, बस पाणी पी. पण यज्ञाच्या प्रवेशद्वारावर सगळ्या अतिथीचा अभ्यागत करण्यासाठी, स्वागतासाठी दक्ष होते. पण स्वतःच्या पोटची मुलगी गेली तरी शंकरासंग भांडण झालं, त्यालाही दिली म्हणून तिच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत त्या दक्षाने वैर धरलं. आणि मुलगी आल्यानंतर तिच्याकडे पाठ केली आणि तोंड विरुद्ध दिशेला केलं. तरी पार्वतीला वाटलं माझ्या बापाने मला पाहिलंच नाही काय की चुकलं त्यांच्याकडून, म्हणून पुन्हा लाड पुढं गेल्या. तर दक्षाने पुन्हा पार्वतीकडे पाठ केली, पुन्हा तोंड दुसरीकडे केलं विरुद्ध दिशेला. मग मात्र कळालं आणि वाईट वाटलं. आईच्या गळ्यात गळा टाकून तिथं रडल्या पार्वती माता आणि म्हणतात आई मी का साडी चोळीसाठी आले का ग? एवढा मोठा कार्यक्रम माझ्या माहेरात आहे म्हणून मी बिना निमंत्रणाची आले, तरीसुद्धा माझ्या वडिलांनी मला तोंडसुद्धा दाखवू नये, माझ्याकडं पाठ करावी. मालक म्हणत होते तेच खरं आहे. म्हणून ज्यांच्यापासून हा देह निर्माण झाला त्या शरीराची ग्लानी आली आणि बसून त्याने योगाग्नीच्या माध्यमातून शरीर योगाग्नी प्रज्वलित केला आणि आपला आत्मदाह करून घेतला. अशी वेळ माहेरातल्या मायबापांनी मुलीवर कधी येऊ देऊ नये. विठाला 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 विठाला. कशाची अपेक्षा नसते राजावतीला. एखादी साधी हलकी साडी असली तरी, कारण बापाचं आणि आईचं दुःख जाणणारी ती असते. पण कसं का असं नवीन वस्त्र दिलंय ना याचा तिला आनंद असतो. असू द्या, आज या माहेरवाशिनीच्या महत् प्रयासाने त्यांच्या कष्टाने कळसाचा कार्यक्रम झाला. याज्ञिक कर्म होऊन बाबांच्या उपस्थितीमध्ये आज तिन्ही देवतां ह्या मूर्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये प्राणाची स्थापना झालेली आहे. जोपर्यंत प्राण त्या मूर्तीमध्ये याज्ञिक कर्मानुसार स्थापित होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व नसतं. पण आज खऱ्या अर्थाने या तिन्ही देवाच्या ठिकाणी देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि ते आपापल्या सिंहासनावरती बसलेले असल्यामुळं काही काय मोठ्याने सांगायच्या गोष्टी असतात, काही एकाला सांगायच्या असतात, काय सगळ्याला सांगायच्या असतात. पण परमार्थाच्या गोष्टी ज्या असतात तर अशा समाजामध्ये हात वारे करून सांगायच्या असतात. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय असे उंच जागेवरती उभा राहिले आणि पुढच्या जनसमुदायाला उद्देशून ते म्हणले, पहिल्या चरणात सांगतात, उभारला हात उभारला हात हात रे उभारला हात उभारला हात उभारला हात उभारला हात
हात उभारिला हात जगी दानविली मात जगी दानविली माता देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी जगी दानविली माता जगी दानविली माता देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी बैसले सुवासने उभारिला हात हात वर करून सांगतात जगाला जाणीव करून दिली जगी जाणविली मात म्हणजे गोष्ट. तसं आज आपल्याला हातवारे करून सांगावं लागतं का नाही. तिन्ही देव आलेले आहेत. हनुमंतराय सगळे तसे भक्तच आहेत तिन्ही. आणि विचार जर केला तर तुकाराम महाराज हे विष्णूचे अवतार आहेत आणि हनुमंतराय हे शंकराचे रुद्राचे अवतार आहेत. तर हनुमंतराय आज आलेले आहेत. सिंहासनावर बसलेले आहेत. गाव तिथं हनुमंतराय असतातच पण त्यामध्ये भर टाकून आज प्रेमस्वरूप संत श्रेष्ठ श्री सावता महाराज हेही आज आलेले आहेत. वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबारा हेही आलेले आहेत. इतकं मंदिराचं मूर्तीचं काम सुबक आणि देख नाही की पाहिल्याबरोबर माणूस भारावून जाईल अशी तुम्ही वास्तू बनवलेली असल्यामुळं आहेर वाहेगावच्या मंडळीला पहिल्यांदा शिरसाष्टांग दंडवत माझ्यामार्फत की तुम्ही वास्तू फार चांगली बनवली आणि याची प्लॅनिंग केली. कष्टाने तुम्ही बनवलं. हे पुढं असं भरपूर प्रांगण ठेवलेलं आहे की एखादा सांस्कृतिक कथा कीर्तनाचा लग्न समारंभाचा कार्यक्रम म्हणल्यानंतर अडचण येऊ नये मागं सरकून तुम्ही मंदिर घेतलेलं आहे. आणि एकाच वेळेस सगळ्यांचं पांडुरंग परमात्मा तर आहेतच प्रत्येक ह्याच्यात रुक्मिणी मातांती संताचं दर्शन घेताना सुद्धा देवाचं दर्शन व्हावं असा सगळा दूरदृष्टिकोन ठेवून तुम्ही याची आखणी केलेली आहे. विठाला 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 विठाला. आता थोडंसं आपण मूर्तीच्या बाबतीमध्ये बोलू तर मूर्ती अनेक प्रकारच्या आहेत. तशा जवळजवळ 19-22 प्रकारच्या मूर्ती आहेत. पंचमहाभूत आहेत. त्यातल्या प्रत्येक महाभूताची एक एक मूर्ती सांगितलेली आहे. सुरुवातीला जलमय मूर्ती असते. जलमय मूर्ती म्हणजे दिसायला ते पाणी असतं पण ते एक मूर्त रूपच असतं. त्यासाठी सांगतात भीष्माचार्य जे आहेत यांच्या आईचं नाव काय आहे गंगा. त्यांना गंगा नंदन म्हणतात. मी अजन्म ब्रह्मचारी राहीन अशी प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा केली. भीष्म म्हणजे अखंड म्हणून त्यांचं नाव भीष्माचार्य पडलं. पण देवव्रत त्यांचं नाव होतं पण गंगेपासून झाले म्हणून त्यांचं नाव गंगानंदन आहे. तर ज्या वेळेस कधी या कुरुवंशामध्ये कलह व्हायचे त्यावेळेस फार दुःख झाल्यानंतर पितामह भीष्माचार्य आपल्या आईकडे गंगा किनारी जायचे. बऱ्याच वेळेस गेले तर सुरुवातीला कधी गेले बऱ्याच वेळेस गेले पण ज्यावेळेस भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि तिथं मी असून सुद्धा काही करू शकलो नाही मला खालीमान घालून बसायची वेळ आली त्यावेळेस फार वेदना झाल्या पितामहांच्या अंतकरणाला. आणि हे दुःख आता माझ्या आईशिवाय मी कुणाला सांगू म्हणून ते गंगेच्या काठाला गेले आणि आरोळी मारल्याबरोबर गंगेतून साक्षात गंगा मैया त्यांच्या पुढं प्रगट झाल्या. म्हणजे एरवी त्या राहायच्या पण जलमय स्वरूपात राहायच्या आणि वेळ आल्यानंतर त्या तुमच्या आमच्यासारख्या प्रगट व्हायच्या. ही गोष्ट सोडा. आत्ताच नाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा झाला. साधू संतांनी प्रत्येक संतांनी जाताना वेगळा मार्ग निवडलेला आहे. नाथ महाराज अगोदर 2-3 वेळेस जाता जाता राहिले. सांगतात बो एकदा चालले एक मुलगी पहिल्यांदीच ती माहेरात आलेली होती. नांदायला चालली सासरी आणि नाथ महाराजाचं सगळं संपलं होतं. त्यावेळेस ही बाई म्हणली नाथ बाबाला काय मागं पुढं टाईम नव्हता का काय पहिल्यांदीच माझी लेक चालली ना आता चाललं हे आडवं मुडं. नाथ महाराज म्हणले तुझ्या मुलीला सुखाने वाटायला उठले बसले ना ते ह्याच्यावर माझा मी दमानी जाईन. असे उठून बसल्यावर तर काय शिकाळी धरणारी एक कडकी ते पाठीमागं ते वारा घालणारी एक कडकी ते सगळीच एक कड. दुसऱ्या वेळेस जातानी
भावकीचं कुठे जमतच नसतं. खांदेकरी म्हणले 108 वेळेस येऊन अंगावर थुंकला, त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. 1000 ब्राह्मण जेव घालताना एकटे जेवले, तसं 1000 पात्र ती जेवल्यानंतर उचलावं लागले हरिपंडिताला. एवढं हे केलं, पण आपल्याच खांद्यावर जायचा टाईम आला का नाही. नाथ महाराज म्हणले महा मी उठून जातोय बाबा, तुम्ही कशाला. त्यांच्या मांड्यात टाळच वाजवायला लागले. असं बऱ्याच वेळेस काळाला नाथांनी परत पाठवलं. पण हे शेवटी जाताना नाथ महाराज सध्या बाहेरचं जे मंदिर आहे ते त्याला कमल तीर्थ आहे. पाठीमागे जे गंगेत गोदावरीत आहे त्याला कमल तीर्थ म्हणतात. त्या ठिकाणी नाथ महाराज गेले. तर गेल्यानंतर पाण्यात गेल्यानंतर नाथ महाराज म्हणले आता मी जलसमाधी घेणार आहे. पाण्यात गेल्यानंतर कायला संशय आला. नाथ कमरे इतक्या पाण्यात गेल्यानंतर खालून चापून पाहिलं तर नाथांच्या पायाचा स्पर्श त्यांच्या हाताला झाला नाही. हे जलतत्वामध्ये नाथ महाराजांनी हे शरीर विलीन केलं आणि शेवटी फक्त हार राहिले नाथ महाराजाच्या गळ्यातले तुळशीचे. ते आज नाथ महाराजांचं जे रूप आहे ते जलमय रूप आहे, म्हणजे ती जलमूर्ती आहे. विठाला 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 विठाला. काय ती तेजमूर्ती असते. महाराज सांगतात ना, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. 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 हे उभी मूर्ती विटेवरी. हे उभी मूर्ती विटेवरी.